बातमी येते एका व्हायरस संदर्भातली, कारण युरोपसह अनेक देशांमध्ये एका कम्प्युटर व्हायरसने धुमाकूळ घातलाय। युरोप, अमेरिका, चीन आणि रशियासह 74 देशातले अनेक संगणक बंद पडलेत। या हल्ल्यातून तब्बल 75,000पेक्षा जास्त संगणकांना लक्ष्य करण्यात आले। रॅन्समवेअर व्हायरसमुळे अनेक कंपन्या आणि रुग्णालयातले संगणक सुरूच होत नाहीयेत। हॅकर्सने ब्रिटनमधली आरोग्य सेवा पूर्णपणे खंडित केली आहे। संगणक सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास एक मेसेज येतोय, फाईल रिकव्हर करायचं असेल तर पेमेंट करावं लागेल असं या मेसेजमध्ये म्हटलंय। रॅन्समवेअर व्हायरस संगणकामधील फाईल्स आणि व्हिडिओ नष्ट करत असतो। हा व्हायरस नेमका काय आहे आणि त्याचा संगणकाला किती धोका असतो, आपण एक नजर टाकूया। रॅन्समवेअर हा मालवेअर प्रकारचा व्हायरस आहे। डेटा रिमोटद्वारे डेटा लॉक होतो। हॅक केलेला संगणक पुन्हा सुरू करण्यासाठी हॅकर्स मग पैशाची मागणी करतात। ईमेलच्या मदतीने व्हायरस दुसऱ्या संगणकात इन्स्टॉल केला जातो। आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले जाणकार अतुल कहाते आपल्या सोबत आहेत। अतुल कहाते जी, या व्हायरसचं तुम्ही कसं अनालिसिस कराल, किती डेंजरस आहे हा? अतिशय घातक प्रकारचा मॅलवेअर आपण म्हणू शकू। अगदी थोडक्यात सांगायचं तर जसा व्हायरस हे एक सॉफ्टवेअर असतं, तर हे सॉफ्टवेअर कुठल्याही संगणकामधल्या फाईल डिलीट करतं किंवा त्या बदलतं, पण व्हायरसचं स्वरूप हे तितपतच असतं। आणि आत्ताचा जो हल्ला आहे तर तो हल्ला धोकादायक यासाठी आहे की तो संगणकामधल्या फाईल्स नष्ट करत नाही, तर त्या फाईल्स एन्क्रिप्ट करतो। म्हणजे थोडक्यात ती फाईल आपण उघडायला गेलो तर आपल्याला तिथे चित्रविचित्र आकाराचे कॅरेक्टर्स दिसतील किंवा आपल्याला मजकूर दिसेल की पैसे दिल्याशिवाय ही फाईल तुम्हाला मिळणार नाही। आणि यासाठीचे पैसे वसूल जे केले जातात तर ते सुद्धा अवैध मार्गाने, म्हणजे उदाहरणार्थ बिटकॉइनच्या माध्यमातून हे पैसे द्या, अशा प्रकारचे मेसेजेस येतात। आणि अक्षरशः वाऱ्यासारखा हा हल्ला पसरू शकतो, फक्त ईमेल्सच्या माध्यमातून नव्हे तर इतरही, म्हणजे उदाहरणार्थ फेसबुकचे मेसेजेस, व्हॉट्सअपचे मेसेजेस, कुठेही तुम्ही क्लिक करत गेलात तर त्या जाळ्यामधला एक संगणक एकदा या हल्ल्यात अडकला की त्याच्याबरोबर उरलेले सगळे संगणक त्या जाळ्यामधले अडकू शकतात। आणि तुम्ही समजा आता तुमच्या मित्राला ईमेल फॉरवर्ड केली तर त्या मित्राच्या संगणकामध्ये तो हल्ला सुरू होतो आणि त्याच्या ऍड्रेस बुक मधल्या सगळ्यांना ती ईमेल जाऊन जे लोक क्लिक करतील त्या लोकांचे संगणक आणि त्यांची जाळी, असं करत करत हा विलक्षण वेगाने पसरू शकतो। या ठिकाणी आपण बघतोय की युरोपमध्ये सध्या विविध देशांमध्ये अशा प्रकारच्या व्हायरसने धुमाकूळ घातलेला दिसतोय। मात्र भारताच्या दृष्टीने किती डेंजरस आहे, भारताने काय काळजी घ्यायला हवी, तुम्ही काय मार्गदर्शन कराल? भारतामध्ये सुद्धा कुठल्याही क्षणी अशा प्रकारचा हल्ला होऊ शकतो। यासाठीच्या अतिशय सोप्या खबरदारी म्हणजे एकतर मोठमोठी जी संगणकाची जाळी आहेत, कंपन्या किंवा सरकारी कार्यालय, अशा सगळ्या ठिकाणी फायरवॉल असली पाहिजे। फायरवॉल म्हणजे थोडक्यात एक असं सॉफ्टवेअर की जे आत येणाऱ्या अशा हल्ल्यांना थांबवतं। वैयक्तिक सगळ्या संगणकांवर, मोबाईल फोन्सवर, टॅब्सवर अँटीव्हायरस सॉफ्टवेअर असलं पाहिजे आणि ते अपडेट केलं पाहिजे। आणि अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आलेल्या कुठल्याही ईमेल मधल्या अटॅचमेंटवर क्लिक करत असताना विचार केला पाहिजे। कुठलाही मोह पाडणारी ईमेल किंवा धमकवणारी ईमेल असं वाटत असेल तर ती शक्यतो खोटी असते, ती सरळ डिलीट करून टाकणं, म्हणजे त्याच्याकडे न बघणं हा सर्वोत्तम उपाय आहे। खूप खूप धन्यवाद अतुल कहाते जी, सविस्तरपणे या सगळ्या व्हायरसचं आपण विश्लेषण केलं त्याच्याबद्दल। तेव्हा आपणही काळजी घ्या, कारण जसं कहातेंनी म्हटलं की इकडेही जर हा हल्ला झाला तर आपल्याही डेटाला धोका पोहोचू शकतो, त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे।